करतो। तसंच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो। आणि आज या जयंती कार्यक्रम उत्सवात इथे उपस्थित माननीय गणेशजी ढोक साहेब, ईश्वरजी कांबळे साहेब, बाबासाहेबजी जाधव, किशोरजी खंडाळे, राजेशजी खडसे, अनिलजी बावणे, या कार्यक्रमाचे आयोजक अनुपजी ढोके, राहुलजी लोखंडे, आपल्या भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मधुरताई मदनकर, भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य आशुभाऊ गुंडाने, भारतीय जनता पार्टी भंडारा शहराचे अध्यक्ष सचिनजी कुंबलकर, आमचे नगरसेवक या भागाचे मुस्ताकजी पटेल, आदरणीय मंच आणि इथे उपस्थित सर्व समाज बांधव, सर्व अण्णाभाऊ साठेंना प्रेम करणारे सर्व बंधू भगिनींनी व मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे। कारण आपल्याला ज्यांनी आपल्या शायरीतनं, आपल्या वाणीतनं आणि आपल्या विचाराने ज्यांनी आपल्या सर्वांना प्रेरित केलं आणि खरं शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे जे आदर्श आहे असे अण्णाभाऊ साठे, आणि आज त्यांची जयंती आपण इथे मनवतो। आज आपण एका अशा महामानवाची जयंती इथे साजरी करत आहे ज्यांनी आपल्या सर्वांना आपल्या लेखणीतनं, आपल्या शायरीतनं आणि आपल्या संघर्षमय जीवनातनं समाजातील वंचित असणार, शोषित असणार आणि कष्टकरी जनतेचा आवाज त्यांना दिला। त्या महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना माझा विनम्र अभिवादन। अण्णाभाऊ साठे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते जनतेचे कवी होते। त्यांनी पुस्तकातील नव्हे तर जीवनातले सत्य आपल्या शायरीतनं, आपल्या कवितेतनं आपलं सांगितलं। त्यांनी राजवाड्याची कथा लिहिली नाही, त्यांनी कधी कोणत्या राजा राणीचे किंवा कोणत्या महाराजांच्या कथा सांगितली नाही, तर त्यांनी झोपडपट्टीत राहणारे शेतमजूर असणार, शेतकरी कष्टकरी असणार किंवा हमाल असणार, कामगार आणि समाजातील शेवटच्या घटकाचं दुःख आणि त्यांचे स्वप्न, त्यांचा संघर्ष हे आपल्या देशापुढे आणि जगापुढे मांडलं। मी काही जास्त बोलणार नाही, पण एक दरवर्षी या इथे आपल्या स्मारकस्थळी इथे कार्यक्रम होत असतो आणि दरवर्षी आपण संपूर्ण देशभरात अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असतो। माझी या माध्यमातून अनुभवला विनंती आहे की दरवर्षी ते कार्यक्रम इथे साजरा करतात आणि थोडंसं आपण रस्त्यावर हा कार्यक्रम साजरा करतो। थोडीशी इथे नगर परिषदेकडनं मदत घेऊन किंवा जागा घेऊन एखादा इथे जर एक चांगला हॉल आपण बांधू शकले किंवा एखाद्या या सगळ्या लोकांना इथे बसण्याची जर व्यवस्था करू शकले तर आपला हा कार्यक्रम आणखीनही चांगला होणार। या इथे या मुख्य चौकाच्या मुख्य ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे, कारण दरवर्षी आपण फोटो आणून इथे ते साजरा करतो। तर मी सगळ्यांच्या वतीने आणि मंचाच्या परवानगीने अनुभवला याची जबाबदारी देतो की पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या सर्व परवानगी आणून सगळं, कारण परवानगी आणणं फार कठीण आहे आजकाल, परवानगी आणून पुतळा पूर्ण मी स्वतः आपल्याला इथे देतो। पण परवानगी आणण्याची जबाबदारी अनुभवांची आहे आणि अनुभवला विनंती करतो की थोडं मागे लागून कमीत कमी पुढच्या वर्षी परत हेच भाषण देण्याची वेळ नाही येऊ अशी आपल्याला विनंती करतो। आणि इथे एक चांगला कार्यक्रम आयोजन केला। आज अण्णाभाऊंची या माध्यमातून सर्वांना आठवण झाली आणि अण्णाभाऊंचा विचार खरं म्हटलं तर आज मला फार आनंद झाला की मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस आमची जी युवा पिढी, आमचे जे जैन, कोणते अल्फा आहे का तुम्ही? अल्फा आहे ना हे, तर हे जेनजी नाही, आता जैन अल्फा आहे सगळे, तर हे इथे उपस्थित आहे। कारण आता अण्णाभाऊंचा जो खरा विचार आहे ते आता बाकी उरलेले ज्या आहे ते झाला त्यांचं आयुष्य, पण आता खरं जर या देश घडवणारी ही जी पिढी आहे, हे जे पुढच्या देशाचं भवितव्य आहे, हे निश्चितच अण्णाभाऊंचा जो विचार आहे, अण्णाभाऊंची क्रांती आहे, अण्णाभाऊंचा जो संघर्ष आहे तो या युवा पिढीला निश्चितच माहीत झाला पाहिजे, या जेन अल्फाला निश्चितच माहीत झाला पाहिजे। त्याने एक चांगला या माध्यमातून आपण सुरुवात केली। दरवर्षी येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे। आपल्या सर्वांना, सर्व आयोजकांना आभार आणि शुभेच्छा। धन्यवाद।